श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आपल्यापैकी अनेक जण भगवान शंकराची कृपा मिळवण्यासाठी शिवलीला अमृत या पवित्र ग्रंथाचे पारायण करणार असतील. पण थांबा, जर तुम्ही या पारायणाचे पूर्ण फळ मिळवू इच्छित असाल तर काही अत्यंत महत्त्वाचे शास्त्रोक्त नियम तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. अनेकदा नकळत होणाऱ्या छोट्या चुकांमुळे पारायणाचे पूर्ण पुण्य मिळत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण प्रामुख्याने 2 पद्धतींनी केले जाते. पहिले म्हणजे सप्ताह पारायण, ज्यामध्ये 7 दिवसात संपूर्ण 14 अध्याय वाचून पूर्ण करायचे असतात. आणि दुसरे म्हणजे नित्य वाचन, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार रोज 1 किंवा 2 अध्याय वाचून ग्रंथ पूर्ण करू शकता. तुम्ही पारायणासाठी या दोन्हीपैकी कोणतीही एक पद्धत निवडू शकता, पण या दोन्ही पद्धतींसाठी नियम मात्र एकच आहेत, सारखेच आहेत. ते नियम कोणते आहेत? चला तर मग जाणून घेऊयात पारायणाचे मुख्य नियम. पहिला नियम, वाचन करताना तुमचे तोंड हे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. कधीही थेट जमिनीवर बसून ग्रंथ वाचू नये. आसनासाठी लोकराची घोंगडी किंवा कुशाचे आसन सर्वोत्तम मानले जाते. दुसरा नियम म्हणजे पारायण नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात करावे. वाचनापूर्वी स्वच्छ स्नान करून कपाळावर भस्म किंवा चंदनाचा टिळा लावावा. शक्यतो सुती आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. तिसरा नियम, पारायणाच्या पहिल्या दिवशी उजव्या हातात जल, अक्षता आणि फूल घेऊन आपली इच्छा म्हणजे संकल्प देवाकडे बोलून दाखवावा. चौथा नियम, वाचन सुरू असताना समोर देवापाशी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा सतत जळता असावा. ग्रंथ वाचन पूर्ण होईपर्यंत हा दिवा विझू देऊ नये, याची काळजी घ्यावी. पाचवा नियम, ग्रंथ वाचताना अक्षरांचा उच्चार हा स्पष्ट आणि संथ असावा. खूप घाईघाईने किंवा ओरडून वाचू नये. मनात देवाचे रूप आणून अर्थ समजून घेत वाचन करावे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचन करताना मध्येच उठू नये किंवा कोणाशीही बोलू नये. तसेच या ग्रंथातील 11वा अध्याय हा शिवलीला अमृताचा प्राण मानला जातो. जर काही कारणास्तव तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर काळजी करू नका. तुम्ही रोज केवळ या 11व्या अध्यायाचे मनोभावे पठण केले तरीही तुम्हाला संपूर्ण ग्रंथ वाचल्या इतकेच मोठे पुण्य मिळते, असे ग्रंथात स्वतः सांगितले आहे. आता पाहूयात या काळात कोणती पथ्ये पाळायची आहेत. पारायणाच्या दिवसांत घरचा आहार पूर्णपणे सात्विक असावा. कांदा, लसूण, मांस आणि मद्यपान या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य कराव्यात. तसेच या काळात कोणाचाही अपमान करू नये, खोटे बोलू नये आणि मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नयेत. घरात सूतक किंवा वृद्धी असल्यास पारायण करू नये. तसेच या पारायणाची समाप्ती कशी करावी? 7व्या दिवशी किंवा ग्रंथाच्या समाप्तीनंतर भगवान शंकराची मनोभावे आरती करावी. देवाला खडीसाखर, पेढे किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा. तसेच यथाशक्ती एखाद्या शिवभक्ताला किंवा ब्राह्मणाला हा ग्रंथ आणि दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्यावा. तर सर्वांनी या श्रावणात या शास्त्रोक्त नियमांचे पालन करून शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करा. महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. सर्वांना हर हर महादेव. धन्यवाद.